अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आणि महाराष्ट्राचं व्हिजन 2035 साली महाराष्ट्र कसा असेल, म्हणजे ते मेरीटाईम बोर्ड असेल, ऊर्जा विभाग असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीने स्किल डेव्हलपमेंट असेल, या सगळ्याबद्दल अतिशय चांगली माहिती, सखोल अभ्यासपूर्ण अशी 4 सत्र या ठिकाणी झाली. खरं तर तरुण भारत असेल, विवेक असेल यांच्या वतीने अतिशय चांगले संवेदनशील उपक्रम सातत्याने घेतले जातात. महाराष्ट्र हे ग्रोथ हब आहे आणि गुंतवणुकीचं सगळ्यात मोठं हब आहे. येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हे खूप चांगल्या पद्धतीनं प्रगती करते. आज देशामध्ये क्रमांक 1चं राज्य आहे. पण त्याचं व्हिजन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी तरुण भारतनी अतिशय चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या मंत्र्यांची, या इन्व्हेस्टरची भविष्यातली वेध घेणारी दृष्टी या निमित्ताने सर्वसामान्य मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला कळावी यासाठी अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आहे. मी तरुण भारतचं, विवेकचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम आयोजित करून सर्वसामान्य नागरिकांना अवेअरनेस करण्याचं काम या माध्यमातून केले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण बघतो की ऊर्जा विभागामध्ये आपण एक सक्षम आणि ऊर्जा विभागामध्ये इंडिपेंडन्सली आपण काम करतोय. मुंबईमध्ये मेट्रोचे प्रकल्प असतील, पायाभूत सुविधा वाढवणं असतील, शक्तीपीठ महामार्ग असेल, कोस्टल रोड सारखा प्रकल्प जो वसई विरारपर्यंत आपल्या घेऊन जाणार आहे. तर मुंबईमध्ये सिग्नल फ्री वाहतूक झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही नरिमन पॉईंटवरून जर वसई विरारला जायचं असाल तर 1 तासामध्ये कुठेही सिग्नल शिवाय तुम्हाला प्रवास करता आला पाहिजे. आता मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देखील आपण मुंबईतली वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषणाचा देखील प्रश्न आहे, तो देखील कसा कमी करता येईल यासाठी देखील मुंबई महापालिका खूप मोठ्या प्रमाणात काम करते राज्य सरकारच्या वतीनं. आणि देवेंद्रजींचं एक विजन आहे की महाराष्ट्र हा 2047ला विकसित राष्ट्र म्हणून, राज्य म्हणून पुढे आलं पाहिजे. म्हणजे विकसित भारत घडवायचं असेल तर विकसित महाराष्ट्र होणं आवश्यक आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं आपण स्वप्न बघतोय, तर महाराष्ट्र देखील त्याच्यामध्ये महत्वाचा ग्रोथ इंजिन आहे आणि त्या दृष्टीनं ती राज्य सरकार, मुंबई महापालिका निश्चित प्रयत्न करते.